नमस्कार मित्रांनो, वेल्थ यज्ञ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मार्केट कसं राहण्याची शक्यता आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। कालचं मार्केट जर पाहिलं तर काल मार्केटमध्ये जबरदस्त तेजी दिसलेली आपल्याला। निफ्टी जे आहे ते 128 पॉईंटनं वरती क्लोज झालेली दिसत आहे। सेन्सेक्स आहे तो पण 1% वरती क्लोज झालेला आहे आणि बँक निफ्टी जे आहे ते 2.5% वरती क्लोज झालेले आपल्याला दिसत आहे। ही तेजी जी आलेली आहे मार्केटमध्ये ती ब्रॉड बेस दिसत आहे, त्यामुळे ही सस्टेनेबल तेजी असण्याची शक्यता आहे। कालचे टॉप गेनर जर पाहिले तर त्यामध्ये अडानी पोर्ट्स, ॲक्सिस बँक, आयशर मोटर्स, हिंदाल्को आणि महिंद्रा अँड महिंद्रा हे कालचे टॉप गेनर्स राहिलेले आहेत। कालचे टॉप लूजर जर बघितले तर त्यामध्ये टायटन, HDFC, BPCL, श्री सिमेंट्स आणि भारती एअरटेल हे कालचे टॉप लूजर राहिलेले दिसत आहेत आपल्याला। आज एचजीएक्स निफ्टी जर पाहिली तर आज एचजीएक्स निफ्टी जे आहे ते 63 पॉईंट्सनी वरती दिसत आहे आपल्याला ट्रेड करताना। आज एचजीएक्स निफ्टी जे आहे ते 13,146ला ट्रेड होत आहे। आपली निफ्टी जी आहे ती आज पॉझिटिव्ह बायस राहण्याची शक्यता दिसत आहे। आज पूर्ण जे एशियन मार्केट आहे ते पूर्ण एशियन मार्केट आपल्याला ग्रीन दिसत आहे, त्यामुळे आज मार्केटमध्ये पॉझिटिव्हिटी राहण्याची शक्यता आहे। कमोडिटीचा जर विचार केला तर गोल्ड हे जे आहे ते 50,000चा त्याने सपोर्ट जो आहे तो तोडलेला आहे आणि गोल्ड आता खाली निघालेला आहे। गोल्ड सध्या 48,500 रुपीजला ट्रेड होत आहे। ते काल जे आहे ते 900 रुपयानं गोल्डमध्ये गिरावट आपल्याला दिसलेली आहे। सिल्वरमध्ये पण गिरावट दिसलेली आहे। जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं, निफ्टीने 13,000चा जो रेजिस्टन्स आहे तो तोडला आणि जर वरती गेलं तर गोल्डमध्ये गिरावट येण्याची शक्यता वाटत आहे मला। गोल्ड जे आहे ते 45,000 पर्यंत येण्याची शक्यता आहे। आणि क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस हे इकॉनॉमी रिकवर होताना दिसत आहे आणि पूर्णपणे तेजीमध्ये जे मार्केट दिसत आहे, त्यामुळं क्रूड आणि नॅचरल गॅस हे जे आहेत हे इकॉनॉमी जशी वाढत राहील तसं त्यांचे रेट वाढत राहतात, त्यामुळे हे परत आणखीन तेजीमध्ये दिसत आहे। क्रूड ऑइल जे आहे ते काल 4.5% वरती क्लोज झालेलं आहे आणि नॅचरल गॅस आहे ते 2% वरती क्लोज झालेलं दिसत आहे आपल्याला। काल करन्सी जर विचार केला तर काल करन्सीमध्ये रुपीज आपल्याला स्ट्रॉंग होताना दिसत आहे। सगळ्या करन्सीच्या बाबतीमध्ये रुपये आपल्याला स्ट्रॉंग होताना दिसत आहे। आजचे निफ्टीचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स जर पाहिले तर निफ्टीचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स पाहूया। काल निफ्टी जे आहे ती 128 पॉईंटनं वरती क्लोज झालेली आहे। काल निफ्टीने त्याचा जो स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता 13,050चा, दुसरा रेजिस्टन्स तो काल तोडलेला आहे क्लोजिंगमध्ये। आणि काल निफ्टीचा जो सायकोलॉजिकल रेजिस्टन्स होता 13,000चा, तो मेन रेजिस्टन्स जो तुम्हाला मी सांगतोय बऱ्याच दिवसापासून, निफ्टी त्या रेंजमध्ये 13,000ला गेल्यानंतर ते तोडत होती आणि ज्यावेळी गॅप अप ओपनिंगमध्ये निफ्टीने 13,000 तोडलेला आहे आणि नंतर जो दुसरा रेजिस्टन्स होता तो 13,050चाही काल निफ्टीने तोडलेला आहे। आजचा निफ्टीचा जो पहिला रेजिस्टन्स दिसतोय तो 13,100ला दिसतोय, त्याच्यानंतर 13,138 आणि 13,200 आपण धरू, 13,197 म्हणजे 13,200 पकडू शकतो आपण। हे निफ्टीचे वरचे रेजिस्टन्स दिसत आहेत। निफ्टीला जर खालचा सपोर्ट जर तसं तुम्हाला सांगितलं की निफ्टीचा जो स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता 13,000चा, आता तो निफ्टीचा स्ट्रॉंग सपोर्ट झालेला आहे। पहिला सपोर्ट जो आहे तो 13,000चा दिसतोय मला, त्याच्यानंतर 12,936चा दुसरा सपोर्ट आहे आणि त्याच्या खाली 12,894चा सपोर्ट दिसत आहे। बँक निफ्टीचा जर विचार केला तर काल बँक निफ्टी जे आहे ते 713 पॉईंट्सनी वरती क्लोज झालेले आहे। काल निफ्टी 2.5%नी वरती क्लोज झालेली दिसलेली आहे आपल्याला। जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, बँक निफ्टीमध्ये जो स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे तो 30,000चा सायकोलॉजिकल रेजिस्टन्स आहे। बँक निफ्टी बऱ्याच वेळाला 30,000ला टच करून माघारी आलेली आपल्याला रिट्रेस झालेली दिसलेली आहे। तर बँक निफ्टीचा जो पहिला रेजिस्टन्स आहे
तो 29,974 म्हणजे आपण 30,000 पकडू शकतो. त्याच्यानंतर जो दुसरा रेजिस्टन्स आहे तो 30,211चा आहे आणि त्याच्यानंतर 30,596चा 95चा रेजिस्टन्स आपल्याला दिसतोय. जर खालचे सपोर्ट जर पाहिले तर 29,353चा पहिला सपोर्ट आहे, नंतर 28,969चा दुसरा सपोर्ट आहे आणि 28,732चा तिसरा सपोर्ट आपल्याला दिसत आहे. FIIचा जर विचार केला तर FIIनी काल सुद्धा जबरदस्त बाईंग केलेली दिसत आहे. काल FIIनी ग्रॉस परचेस जे आहे ते 12,480 करोडचं ग्रॉस परचेस केलेलं आहे आणि ग्रॉस सेल्स जे आहे ते 7,917 करोडचं ग्रॉस सेल्स केलेले दिसत आहे. नेट परचेस जर पाहिलं तर काल नेट परचेस त्यांनी 4,563 करोडचे शेअर्स त्यांनी नेट परचेस केलेले आहेत. मंथ टिल डेटचा जर विचार केला तर मंथ टिल डेटमध्ये FIIनी 55,552 करोडचं नेट बाईंग केलेलं आहे शेअर्समध्ये. 55,000 करोड्स जे आहेत आपल्या इंडियन इकॉनॉमीमध्ये FIIनी ओतलेले आहेत ह्या महिन्यामध्ये. हे जबरदस्त बाईंग आहे मित्रांनो. एवढं बाईंग कधीच ह्याच्या अगोदर एका मंथमध्ये झालेलं नाही आहे. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, FII या महिन्यामध्ये 60,000 करोड्सपेक्षा जास्तचं बाईंग करण्याची शक्यता वर्तवलेली होती. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर तुम्ही मागचे व्हिडिओ बघू शकता. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की FII जे आहेत हे ह्या महिन्यामध्ये 60,000 करोड्सपर्यंतचं त्यांची कॅपिटल हे इंडियन मार्केट्समध्ये टाकण्याची शक्यता होती असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. DIIचा जर विचार केला तर काल DIIनी परत सेलिंग केलेली आहे. ह्या महिन्यामध्ये दररोज DII सेलिंग करतात. असा एकही दिवस आलेला नाही की DIIनी बाईंग केलेली आहे आणि FIIनी सेलिंग केलेली आहे. DII दररोज सेलिंग करतायत आणि FII दररोज बाईंग करत आहेत. नेटचं मी सांगतोय, ग्रॉस परचेस जर पाहिलं DIIचं तर त्यांनी 3,954 करोडचे शेअर्स ग्रॉसमध्ये परचेस केलेले आहेत आणि 6,476 करोडचे शेअर्स त्यांनी सेल केलेले दिसत आहेत. त्यामुळे त्यांचं नेट सेल्स झालेलं आहे. 2,500 करोडचे शेअर्स त्यांनी नेटमध्ये सेल केलेले दिसत आहेत. आणि ते मंथ टिल डेटचा जर विचार केला तर मंथ टिल डेटमध्ये ग्रॉस सेल नेट सेल जे झालेले आहे ते 38,100 करोडचे शेअर्स त्यांनी नेटमध्ये सेल केलेले आहेत. हे फक्त कॅश सेल्स जे आहेत त्याचं मी सांगतोय, बाकीचे वेगळं आहे. गुड न्यूजचा जर विचार केला, इंडियाने 43 चायनीज ॲप्स परत बॅन केलेली दिसत आहेत आपल्याला. इंडियन मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही जी मिनिस्ट्री आहे त्यांनी 24 नोव्हेंबरला म्हणजे काल 43 चायनीज मोबाईल ॲप्स जे आहेत त्याच्यावरती बंदी आणलेली आहे. त्यामध्ये पहिलं जर महत्त्वाचे काही ॲप्स जर पाहिजे म्हटले तर त्यामध्ये AliExpress हे एक ॲप आहे जे चायनीज ई-कॉमर्स जायंट अलिबाबा आहे याचं हे ॲप होतं. दुसरं जे आहे ॲप ते स्नॅक व्हिडिओ हे आहे. त्याच्यानंतर दुसरं एक ॲप आहे ते कॅमकॉर्ड एक ॲप आहे. असे जे काही महत्त्वाचे ॲप होते चायनीज, जे अलिबाबा वगैरे हे मोठे जे प्लेयर्स आहेत चायनीज, त्यांचे जे ॲप होते ते काल बॅन केलेले दिसत आहे आपल्याला. CCEAची आज मीट होणार आहे. CCEA म्हणजे कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स यांची आज मीट होणार आहे. ह्या मीटमध्ये 2,480 करोड जे FDI इन्व्हेस्टमेंट येणार आहे. FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ATC टेलिकॉम इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड याच्यामध्ये येण्याची शक्यता आहे. त्याच्याबद्दल आज डिस्कशन होण्याची शक्यता आहे. ATC एशिया पॅसिफिक लिमिटेड ही 12.32% म्हणजे 12.32% स्टेक आहे तो ATC टेलिकॉम इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड याच्यामध्ये ॲक्वायर करण्याची शक्यता आहे FDI रूटच्या थ्रू. त्याच्या संदर्भात आजची कॅबिनेटची बैठक होणार आहे. या काही महत्त्वाच्या न्यूज.
नॉट सो गुड न्यूज जर पाहिल्या तर त्यामध्ये करोना इन्फेक्टेड ची लिस्ट जी आहे ते वर्ल्ड वाईड 5.96 करोड झालेली आहे आणि ॲप्रॉक्सिमेटली 14 lakhs अनफॉर्च्युनेट डेथ्स वर्ल्ड वाईड दिसून येत आहेत आपल्याला. इंडियाचा जर विचार केला तर इंडियामध्ये ऑलमोस्ट 92 lakhs केसेस करोना इन्फेक्टेड झालेल्या आहेत आणि अनफॉर्च्युनेट डेथ जर पाहिल्या तर 1,34,000 लोकांचं यामध्ये करोनामुळे मृत्यू झालेला आहे. रिकव्हरी रेट इंडियाचा चांगला आहे आणि 86 lakhs लोक जे आहेत इंडियामध्ये रिकवर झालेले आहेत. काल 44,000 नवीन केसेस सापडले आहेत आणि वर्ल्ड वाईड जर पाहिलं तर 5,17,000 लोक हे नवीन करोनामध्ये सापडलेले आहेत. आणखीन एक नॉट सो गुड न्यूजमध्ये सायक्लॉन निवार हे आज तामिळनाडू आणि पुदुचेरी जे आहे तिथं आज धडकण्याची शक्यता आहे. आता रिझल्टचा सीझन ऑलमोस्ट संपलेला आहे. आज काही महत्त्वाचे रिझल्ट्स नव्हते कोणतेही, आज आणि कालही काही महत्त्वाचे रिझल्ट्स नव्हते कोणत्याही महत्त्वाच्या कंपनीचे. आता माझा जर विचार केला तर मार्केट हे प्रेझेंटली ओव्हरबॉट झोनमध्ये गेलेलं आहे आणि तुम्हाला व्हॅल्यू स्टॉक्स इमर्ज झाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये बाईंग करू शकता. तुम्हाला स्टॉक स्पेसिफिक राहण्याची शक्यता आहे. मी बऱ्याच दिवसापासून तुम्हाला सांगतोय तुम्ही फक्त चांगल्या स्टॉकमध्येच बाय ऑन डिप्सची स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे असं मला वाटत आहे. तुम्ही सध्या लमसममध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. तुम्ही आता म्हणजे बरेच लोक आता फोमोमध्ये आले असण्याची शक्यता आहे. ज्यांना वाटत होतं निफ्टी 6,000 जाईल 4,500 जाईल ते पैसे असताना सुद्धा त्यांनी स्टॉक घेतले नव्हते त्यावेळी. आता एकदम निफ्टी बुलिश झालेली आहे. त्यामुळे आता सध्या बऱ्याच स्टॉक्स जे आहेत ते 52 वीक हायला चाललेले आहेत. त्यामुळं सध्या लमसममध्ये इन्व्हेस्ट करण्याची वेळ नाही आहे. तुम्ही स्टॅगर्ड वेनं जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर करू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्ही अजून या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. ठीक आहे मित्रांनो, परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.